डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. अन्यथा या 3 कार्यालयांना ठोकणार टाळे रमेश मोरे. कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाच्या नूतनीकरणाची मुदत संपत आली असतानाही काम अपूर्णच राहिलं आहे. तब्बल 81 लाख निधीच्या कामाचा वेग अत्यंत संत गतीने सुरू असून येथे पोहण्यास येणाऱ्या नागरिक व खेळाडूंची गैरसोय होत आहे. या रखडलेल्या कामांबाबत आज शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने PWD अभियंता आशिष पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांना निवेदन देण्यात आले. शहरात सध्या फक्त 2च जागी जलतरण तलाव सुरू आहेत. उन्हाळी हंगाम आणि सुट्ट्यांमध्ये अनेक मुलं जलतरण शिकण्यासाठी येतात. मात्र हा तलाव वेळेत सुरू न झाल्यास नवीन खेळाडू घडवण्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. यावेळी बोलताना रमेश मोरे म्हणाले, सध्या परिस्थितीत जर विचार केला तर कोल्हापूर महानगरपालिकेचे सगळे तलाव बंद केलेत. कोल्हापूर महानगरपालिका खासगी तलावांनी उन्नती आणण्यासाठी प्रयत्न करतच आहेत. पण आता आम्हाला अशी शंका व्हायला लागल्या की महाराष्ट्र शासनाचा एकमेव तलाव आहे, ती पण प्रशासन खासगी तलाव चालवत म्हणून हे तलाव बंद करण्याचा घाट घालत आहेत का अशी आम्हाला शंका आहे. म्हणून आम्ही आज आंदोलन म्हणजे निवेदन जे आलतो आणि यांना इशारा म्हणूनच दिलाय, जर तलाव 1 एप्रिलला सुरू केला नाही तर आम्ही टाळाटोक आंदोलन 100% करतो. येत्या 1 एप्रिल पर्यंत जलतरण तलाव सुरू करावा, अन्यथा महापालिकेसमोर टाळाटोक आंदोलन छेडले जाईल असा इशारा कृती समितीने दिला आहे. यावेळी अशोक पवार, राजाभाऊ माचकेर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमटे, महादेव जाधव, अमृत शिंदे, विकास मुळे, प्राध्यापक शिवाजी पाटील, कादर मलबारी यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.